या आपण नेक अप आणि डाऊन अशी करून घ्यायचे. त्यासाठी आपण 10 काउंट करायचे. सो स्टार्ट. हळूवारपणे अप अँड डाऊन. 1 2 एकदम हलकं मांडे. 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आपल्याला मानेला उजवीकडे आणि डावीकडे अशी रोटेट करून घ्यायची. ओके, पाहून या सुरुवातीला, नंतर काउंट करूया आपण. अशा प्रकारे हळूवारपणे हलकं सोडायचं एकदम मानेला. झटका वगैरे कुठेही द्यायचा नाही. बघा, उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, यानंतर मान आपली छातीला अशी खाली टेकवायची आणि उजवीकडून हळूवारपणे डावीकडे जायचं. या पद्धतीने 10 काउंट करायचे. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, यानंतर मान आपली उजव्या खांद्यावर आणि डाव्या खांद्यावर. बघा, अशा पद्धतीने हळूवारपणे टेकवण्याचा प्रयत्न करायचा. उजव्या खांद्यावर एकदा, त्यानंतर दुसऱ्या साईडला डाव्या खांद्यावर. असे पण आपल्याला 10 काउंट करायचे. ओके, सो स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सुरुवातीला थोडंसं त्रास होईल, परंतु हळूवारपणे टेकवण्याचा खांद्यावर प्रयत्न करायचा. जास्त पेन्स होतील अशा पद्धतीने काही करायचं नाही, फक्त प्रयत्न करायचा हळूवारपणे टेकवण्याचा. यानंतर मान आपल्याला पाठीमागच्या साईडला, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला या पद्धतीनं रोटेट करायची. हळूवारपणे समोर यायचं, त्यानंतर डाव्या साईडला पाठीमागं जायचं, त्यानंतर समोर यायचं. असे आपल्याला 10 काउंट करायचे. ओके,
येतो बघा, मसल्स ताणले जातात. 9, 10. ओके, व्हेरी गुड. यानंतर दोन्ही हात अशा पद्धतीने छताच्या दिशेने परंतु एकदम स्ट्रेट असे घ्यायचे आणि खांद्यावर या पद्धतीनं असे टच करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर कोपरे खाली घ्या आणि मान आणि खांदे फ्री झाले की आपल्याला एकदम फ्लेक्झिबल मसल्स होतात.